अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे साहेबांची भेट घेतली आणि काही मागण्या केल्या. काय सांगितलं साहेबांनी? महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून एक मेळाव्याचं व सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. याचे उद्घाटक नियोजन भवन कलेक्टर ऑफिस नांदेड येथे 17 सप्टेंबरला मेळावा पार पडला. त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आपले अपारंपरिक ऊर्जा मंत्री या शहराचे पूर्वचे आमदार सन्माननीय अतुल सावे साहेब हे उद्घाटक म्हणून होते आणि या प्रमुख अतिथीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते आणि दुसरे खासदार आपले खासदार अशोकराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री तथा खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब, आमदार दक्षिण आपले बालाजी कल्याणकर साहेब आणि आनंदराव गोंडाळकर साहेब आमदार आणि मुखेडचे आमदार आपले तुषार राठोड साहेब आणि SP साहेब यांच्यासह महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा व केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याचे प्रामुख्याने मागणी होती की अपारंपरिक ऊर्जा मंत्री असल्यामुळे या सध्या सोलारचा काळ आहे आणि सौर ऊर्जा यासाठी महाराष्ट्र केंद्र सरकारने महावितरण कंपनीला 150 कोटीचा निधी दिलेला आहे. ते 150 कोटीचा निधी हा कर्मचाऱ्यांना सोलारसाठी कर्जरूपी द्यावं ही एक मागणी आम्ही ठेवली. त्यांनी त्याच्यावर सकारात्मक दर्शविलं आणि अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार हे त्या ठिकाणी असल्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून पेन्शन 2009 मध्ये त्यांच्याच काळामध्ये पेन्शन मंजूर झाली होती, ती पेन्शन आम्हाला लागू करावी व माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आग्रह करावं अशी एक मागणी ठेवली. आणि दुसरं की या महावितरण कंपनीला या वर्षी एक 4 ते 5 वर्षाच्या पूर्वी आज आम्हाला 92% रँकिंग मिळालेली आहे. म्हणजे भारतामध्ये जितके इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आहे त्यापैकी महाराष्ट्राचा क्रमांक 1 वर आलेला आहे. म्हणजे 92% हा आपल्याला गुण मिळालेला आहे. त्याचं धोरण धरून आम्ही आता येणारी दीपावळी हे दीपावळी आहे, या दीपावळीमध्ये 20 कर्मचाऱ्यांना 30,000 रुपये पेन्शन द्यावी ही एक मागणी आमची आहे. आणि इतर जे मागण्या आहे ज्या काही कंत्राटी कामगारांचा प्रश्न, 40,000 कंत्राटी कामगार आहे, 40% वॅकन्सीज आहे, अनोमलीस आहे, हे अनेक असे प्रश्न तिथं ओहापो प्रश्नाचं करण्यात आलं. आणि या ठिकाणी राजेंद्र पवार साहेब संचालक मास यांनी ही रिस्ट्रक्चरिंग बद्दलची फार मोठी भूमिका बजावली आणि रिस्ट्रक्चरिंग 1 ऑक्टोबर पासून महावितरण कंपनीचे होणार आहे. त्यामधली त्रुटीबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं. लवकरच ते बैठक बोलवणार आहे आणि लाईन स्टाफला आता 8 तास काम मिळेल ही अपेक्षा राजेंद्र पवार साहेबांनी व्यक्त केली. संघटनेने त्यावर समाधान व्यक्त केलं. भविष्यामध्ये माननीय अतुल सावे साहेब हे लवकरात लवकर अपारंपरिक ऊर्जा खाता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या मंत्रालयामध्ये 3ही CMDची बैठक लावण्यात येईल म्हणले आणि त्यांच्याकडून प्रश्न काही सूट राहिले तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर बैठक लावण्याचं आश्वासन दिलं. आणि 28वं महाधिवेशन जे आमचं आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणण्याची त्यांनी आम्हाला हमी दिली. सर, पेन्शनचा प्रश्न हा केव्हापासून? पेन्शनचा प्रश्न आहे आमचं 31/12/96 624 क्रमांकचा ठराव पास झाला होता तत्कालीन विद्युत मंडळामध्ये. हे 96 पासून पेंडिंग आहे आणि आज ही प्रकरण न्यायप्रवेश आज माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये आहे. त्याचं 30 तारखेला सुनावणी आहे. परंतु आमची मागणी आहे की महाराष्ट्र शासन 2005च्या नंतरच्या लोकांना पेन्शन देते तर मग ही शासनचीच कंपनी आहे, तिन्ही आहे, तर आम्हाला पेन्शन द्यावं ही सुद्धा आम्ही एक अपेक्षा आहे, नाही हक्क आहे पेन्शनचं आमचं. कारण 2005 ते 2025 या काळामध्ये 35,000 कर्मचारी निवृत्त झालेले आहे. त्यांची हलाखीची परिस्थिती आहे. ते सर्व बाहेर वॉचमॅनी ड्युट्या करत आहे. आर्थिक त्यांना फार मोठी समस्या त्यांची निर्माण झालेली आहे. सर, इलेक्ट्रिक बोर्ड, महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड चांगलं काम करीत असताना बरेच अधिकारी कर्मचारी निवृत्त होतात. पण शासनाचं धोरण असं आहे आउटसोर्सिंगचे कर्मचारी घ्यायचं, ते कायमस्वरूपी कर्मचारी घेत नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आउटसोर्सिंगचं 40,000 आउटसोर्सिंग आहे. जनरेशनमध्ये, महापारेषणमध्ये सर्वात जास्त वितरणमध्ये आहे. हे 35,000
आउटसोर्सिंग बाह्यस्वरूप जे आहे हे कंत्राटी कामगार 35,000 आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांना भरतीमध्ये वयामध्ये स्थिरता दिलेली आहे आणि मार्किंग दिलं आहे. जसं अप्रेंटिस शिकाऊ उमेदवाराला 10 मार्क आहे, तर एका वर्षाला 2 मार्क. किती वर्ष त्यांनी सेवा केली कंत्राटी कामगार म्हणून त्या सरळ भरती सेवामध्ये त्यांना मार्किंग दिले आहे. परंतु आमचं म्हणणं आहे की परीक्षामध्ये स्पर्धामध्ये वयाच्यामुळे किंवा दैनंदिन कामामध्ये अभ्यास होत नाही. त्यामुळे आमची मागणी आहे जसं तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र, राजस्थान इतर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या जे काही कर्मचारी तेव्हापासून आजपर्यंत कंत्राटीच आहेत त्यांना कायम करावं पंजाबच्या प्रमाणे असं आम्ही मागणी केलेली की एकदम त्यांना कायम करावं आणि अनुकंपाचा प्रश्न सुद्धा तातडीने करावं. कारण मुख्यमंत्री महोदयांची घोषणा झालेली आहे की अनुकंपाचं एकही प्रकरण पेंडिंग राहणार नाही. परंतु आपल्याकडे 3,000 प्रकरणे हे MSE आपल्या 3ही कंपन्यांमध्ये पेंडिंग आहे. काही ठिकाणी खाजगीकरण केले जात आहे, त्याकडे कसं? खाजगीकरणाला आम्हाला समांतर वीजला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की आज जी 2003च्या कायद्याच्या अनुषंगाने आज ते होत आहे खाजगीकरण, समांतर वीजचं परवाना देण्याचं MRC समोर, MRC रेग्युलेटरी कमिशन समोर 12 जुलैला हेअरिंग झालेली आहे. आमचे CMD लोकेश चंद्र साहेबांना आम्हाला आश्वस्त केलेले आहे की आम्ही समांतर वीज कायद्याप्रमाणे होऊ देणार नाही असे आम्हाला आश्वासन दिलं आहे. तरी आम्ही समांतर वीजसाठी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाचा मार्ग सुद्धा स्वीकारला होता. परंतु काही कारणास्तव आंदोलन पुढे ढकललं. पण भविष्यामध्ये समांतर वीज येऊ नये, कारण या शहरामध्ये सुद्धा GTL आला होता. जळगावचा अनुभव आहे, नागपूरचा अनुभव आहे, इतर मुळा प्रभाराचा अनुभव आहे. म्हणून हा सामाजिक बांधिलकी तो जोपासणारा राहणार नाही. सामाजिक जोपासना करणारा हा फक्त आपलं महावितरण, महापारेषण, महानिर्मिती राहील. या निमित्ताने तुम्ही तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार? तांत्रिक कर्मचाऱ्यांना आमचं एकच आव्हान आहे की येणाऱ्या जे काळ आहे, प्रायव्हेटेशनचा असेल, फ्रँचायझीचा असेल किंवा इतर असेल, रिस्ट्रक्चरिंगचं कसं रिस्ट्रक्चरिंगमध्ये आपल्याला काम करण्याची मुभा आहे आणि कंपनी टिकली पाहिजे हे एक महत्वाचं आहे. आर्थिक सरद कसं मोठी भक्कम आर्थिक कंपनी होईल तर आपले मागण्या आपोआप सुटतील आणि ग्राहकालाही चांगली सेवा द्यावी हे आग्रही मागणी आमची राहील. कारण ग्राहक खुश राहिला, ग्राहक देवत म्हणून त्याला जे काही आपण दिलं पाहिजे कामकाज, त्याचे कंप्लेंट आली नाही पाहिजे. आज पाऊस पडलं की ब्रेकडाऊन होते, हे होते, असं होऊ नये याकडेही आम्ही संघटना म्हणून कार्यशाळा घेत आहोत आणि ग्राहकाची सेवा चांगली द्यावा, त्यांना अचूक बिल मिळावं अशी आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.